everyone, I am Thakre sir and welcome to my channel English with Thakre sir. So friends, today we are going to learn class 9th 1.3 the poem Hope is the Thing with Feathers. Actually this poem written by the famous American poetess Emily Dickinson. Okay, so the title of the poem and the first line of the poems are same. Okay, so hope means Asha. Hope means Asha. Is the thing with feathers. Feathers म्हणजे पंख. Feathers means पंख. So hope is the thing with feathers म्हणजे काय? तर आशा ही पंख असलेली गोष्ट आहे. आशा ही पंख असलेली गोष्ट आहे असं आपण म्हणू. मग आता पंख कशाला असतात? तर पंख हे पक्षाला असतात. मग होप इज द थिंग विथ फिदर्स म्हणजे आशा ही पंख असलेली गोष्ट आहे. म्हणजेच पंख कशाला असतात? तर पक्षाला. मग ही जी होप आहे, ही होप ही काय आहे? एक म्हणजे भावना आहे. होप ही काय आहे? ही भावना आहे आपल्या मनाची. आणि या होपचा उल्लेख काय म्हणून केलेला आहे? पक्षी. होपचा उल्लेख काय म्हणून केलेला आहे कवितेमध्ये? पक्षी. म्हणजे जी आशा आहे, ह्या आशेचा उल्लेख पक्षी म्हणून केला गेलेला आहे की ज्याला काय असतात? पंख असतात. म्हणून त्याला इथं म्हटलेलं आहे की आशा ही पंख असलेली गोष्ट आहे. म्हणजेच आशा ही काय आहे? एक पक्षी आहे, बर्ड्स आहे. काय आहे? बर्ड. आशा ही काय आहे? बर्ड. मग आता ह्या कवितेमध्ये होप आशेचा उल्लेख हा एक बर्ड म्हणून केलेला आहे, पक्षी म्हणून केलेला आहे. तेव्हा ह्या कवितेमध्ये पर्सोनिफिकेशन अलंकाराचा उपयोग केलेला आहे. यालाच मराठीमध्ये म्हणतो आपण चेतन गुणोक्ती. चेतन गुणोक्ती. ओके, तर ह्या कवितेमध्ये, संपूर्ण कवितेमध्ये पर्सोनिफिकेशन म्हणजेच चेतन गुणोक्ती ह्या अलंकाराचा उल्लेख केला, म्हणजे वापर यूज केलेला आहे. ओके, आता चेतन गुणोक्ती अलंकार म्हणजे काय? तर आपण जेव्हा निर्जीव वस्तू, कल्पना किंवा भावना, आता होप ही काय आहे? एक प्रकारची भावना आहे की नाही? आणि याचा उल्लेख जर एखाद्या सजीव वस्तूसोबत किंवा प्राण्यासोबत किंवा पक्षासोबत जर करत असतो तेव्हा ते चेतन गुणोक्ती अलंकाराचे उदाहरण असते. आणि इथं बघा, होप ही एक निर्जीव, ही एक भावना आहे आणि याचा उल्लेख आपण काय म्हणून केलेला? बर्ड. आणि बर्ड हा काय? सजीव आहे. म्हणून इथं पर्सोनिफिकेशन चेतन गुणोक्ती अलंकाराचा उपयोग केलेला आहे. ओके, सो इज इट क्लिअर? सो नाउ लेट स्टार्ट द फर्स्ट स्टांजा. होप इज द थिंग विथ feathers that perches in the soul and sings the tune without the words and never stops at all. So hope means पक्षी. आता इथं काय म्हटलं आहे? होप इज द थिंग्स विथ फीदर्स म्हणजे पंख असलेली जी गोष्ट आहे, म्हणजे जो पक्षी आहे. दॅट परचेस इन द सोल. दॅट परचेस इन द सोल. आता परचेस मीन्स इथं बघा त्याचा अर्थ दिलेला आहे अलाइट अँड रूस्ट, म्हणजे विसावणे, विश्रांती घेणे किंवा बसणे, आपण ह्या अर्थाने सुद्धा घेऊ शकतो. तर बघा, ही जी होप आहे, हा जो पक्षी आहे हा आपल्या हृदयामध्ये विसावतो. सोल म्हणजे आत्मा. आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या हृदयामध्ये हा विसावतो. कोण? होप. तिथं विश्रांती घेत असतो. म्हणजे याचा जो वास असतो, ह्या पक्षाचा जो वास असतो की जो होप म्हणजे जी आशा आहे, आशारूपी जो पक्षी आहे हा आपल्या कुठं विसावतो? आपल्या कुठं विश्रांती घेतो? इन द सोल. कशामध्ये? आपल्या आत्म्यामध्ये, आपल्या हृदयामध्ये तो विश्रांती घेतो. तिथं तो वास करत असतो. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेवर स्टॉप ॲट ऑल. अँड इट सिंग्स द ट्यून म्हणजे धून. सिंग्स म्हणजे गातो. विदाउट द वर्ड्स म्हणजे शब्दाशिवाय. तो शब्दाशिवाय आमच्या हृदयामध्ये गाणे गुणगुणतो, ट्यून गुणगुणतो. अँड नेवर स्टॉप ॲट ऑल. आणि तो कधीही तो जो संगीत आहे, तो जो ट्यून आहे, तो कधीही थांबवत नाही. नेवर स्टॉप ॲट ऑल. तो कधीच थांबवत नाही. तो नेहमी आपल्या हृदयामध्ये जागृत असतो. कोण? हा पक्षी, ज्याचं नाव काय आहे? होप. ओके, इज इट क्लिअर? सो नाउ सेकंड स्टांजा.
and sweetest in the gale is heard, and sure must be the storm the that could abuse the little birds that kept so many worms. Okay, in second stanza, the poetess Emily Dickinson said that, and sweetest in the gale is heard, and sure must be the storm. द गेल मीन्स काय होते तर बघा, गेलचा मिनिंग या ठिकाणी दिलेला आहे. गेल मीन्स व्हेरी स्ट्रॉंग वाइंड म्हणजे खूप जोराचा वारा, ज्याला आपण काय म्हणतो वादळ, आहे की नाही. अँड मस्ट बी द स्टॉर्म. आता स्टॉर्म म्हणजे सुद्धा वादळ होतं, आपल्याला माहीत आहे. शोर मीन्स काय आहे तर कॉझिंग ग्रेट पेन, म्हणजे खूपच दुःख, यातना आपण जे म्हणतो. अँड ॲबस, इथं सुद्धा ॲबस मीन्स मेक अनइझी, मेक इट कीप क्वाईट. सो मेक इट कीप क्वाईट म्हणजे शांत करणे, आहे की नाही. काय करणे, शांत करणे. तर बघा काय म्हणतो की अँड स्वीटेस्ट इन द गेल म्हणजे खूप जोराचा जेव्हा वारा वाहत असतो, इज हर्ड. अँड शोर म्हणजे खूप यातना, दुःख जेव्हा आपल्याला असतात. मस्ट बी द स्टॉर्म म्हणजे खूप जोराचा जेव्हा वादळ असतो, आहे की नाही. म्हणजे कवीला काय म्हणायचं आहे की इन स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड शोर मस्ट बी द स्टॉर्म. म्हणजे ही जी होप आहे, ही जी आशा आहे, ही स्वीटेस्ट म्हणजे अतिशय मधुर, सुमधुर असे गाणे गात असते. कधी, इन द गेल, जेव्हा आपण खूप मोठ्या संकटात, खूप मोठ्या वादळामध्ये जेव्हा सापटत असतो, जेव्हा आपण एखाद्या खूप मोठ्या वादळामध्ये, खूप जोराचा वादळ येत असतो. आणि म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधी वादळ येणेच असतो, आहे की नाही. आता हा वादळ म्हणजे जोराचा वारा नाही, तर आपल्या जीवनामध्ये कोणतंही एखादं संकट असेल, त्याला आपण या ठिकाणी वादळ म्हटलेलं आहे. तर आपल्या जीवनामध्ये जेव्हा वादळ येत असतो, तेव्हा आपल्याला तो अतिशय सुमधुर संगीत ऐकवत असतो. अँड शुअर मस्ट बी द स्टॉर्म. आणि त्या वादळामध्ये असलेला जो आपल्यामध्ये असणारा जो दुःख आहे की नाही, यातना आहेत, त्या यातना जरी असल्या, त्या यातना कमी करण्यासाठी ही जी होप आहे, ही जो पक्षी आहे, हा आपल्याला सुमधुर असे संगीत ऐकवत असतो. दॅट कुड अबाउज द लिटल बर्ड्स अँड केप्ट सो मेनी वॉर्म्स. अँड दॅट कुड अबाउज द लिटल बर्ड. आता ॲबस म्हणजे काय, मेक इट कीप क्वाईट म्हणजे तो आपल्याला शांत करतो. आपल्या जीवनामध्ये कितीही जरी असे वादळ आले, असे स्टॉर्म आले, आहे की नाही, आपल्याला कितीही जरी त्या स्टॉर्मपासून, त्या वादळांपासून, त्या अडचणींपासून जरी आपल्याला दुःख, यातना जरी होत असेल, तर हा जो छोटासा पक्षी आहे, हा जो लिटल बर्ड आहे, की जो कोण होप म्हणजे हा जे आशा आहे, छोटीशी आशा, आहे की नाही, आपण गाणं ऐकलेलं असेल. तर ही छोटीशी जी आशा आहे, ते काय करते, दॅट केप्ट सो मेनी वॉर्म, ती आपल्याला ऊब देत असते. वॉर्म मीन्स ऊब देत असते. म्हणजे कितीही जरी संकटात, ज्याप्रमाणे एखादी आई, एखादा पक्षी आपल्या पिल्ल्यांना ऊब देत असतो, तशीच ही जी होप आहे, आपल्याला संगीत ऐकवत असते. कधी, जरी आपल्या जीवनात कितीही मोठा वादळ आला तरी. ओके. आणि कितीही मोठं जरी दुःख आलं, कितीही मोठं जरी संकट आलं, तरीही आपल्याला मधुर संगीताची धून ऐकवत असते. आणि त्याच्या दुःखामधून, शोर म्हणजे दुःख, यातनेमधून बाहेर काढते. अँड दॅट कुड अबाउज द लिटल बर्ड्स. आणि एका तो छोट्याशा पक्षाप्रमाणे ते आपले काय शांत करते. मेक इट कीप क्वाईट आपल्याला शांत करते. अँड दॅट कीप सो मेनी वॉर्म्स. आणि ते आपल्याला कुठं ठेवते, सो मेनी वॉर्म्स म्हणजे काय, ऊब. आणि आपल्याला ती खूप जास्त अशा ऊबमध्ये ती आशा आपल्याला ठेवत असते. ओके. सो इज इट क्लिअर? नाउ द नेक्स्ट अँड लास्ट टाइम. I have heard it in the chillest land and on the strongest sea. Yet never in extremity it asks a crumb of me. Okay, I have heard in the chillest land. आता I म्हणजे कोण तर पोएटेस. कोण आहे पोएटेस? एमिली डिकिन्सन. तर एमिली डिकिन्सन म्हणतो की आय हॅव हर्ड इट इन द चिल्लेस्ट लँड. आता चिल्लेस्ट लँड म्हणजे काय तर बघा, चिल्लेस्ट लँड म्हणजे इथं त्याचा अर्थ दिलेला आहे. ओके, चिल्लेस्ट लँड, या हिअर
हिअर इट इज मीन द मोस्ट डिफिकल्ट सर्कमस्टान्सेस. सर्कमस्टान्सेस म्हणजे काय होते, परिस्थिती, म्हणजे अत्यंत वाईट परिस्थिती आपण म्हणू. डिफिकल्ट म्हणजे कठीण परिस्थिती, अत्यंत कठीण परिस्थिती. अँड अदर वर्ड्स ऑल्सो हिअर. सो एक्स्ट्रीमिटी मीन्स हिअर इट मीन्स द वर्स्ट ऑफ द सिच्युएशन. आता वर्स्ट म्हणजे हा बॅडचा काय आहे, सुपरलेटिव्ह फॉर्म आहे ना, म्हणजे अत्यंत वाईट. सिच्युएशन म्हणजे परिस्थिती, म्हणजे अत्यंत वाईट परिस्थिती. एक्स्ट्रीमिटी म्हणजे अत्यंत वाईट परिस्थिती. अँड चिल्लेस्ट लँड म्हणजे इथं त्याचा अर्थ काय केलेला आहे, अत्यंत कठीण परिस्थिती. ओके, इज इट क्लिअर? ओके, सो गो टू द लास्ट स्टांजा. आय हॅव हर्ड इट इन द चिल्लेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रॉंगेस्ट सी. सो आय हॅव म्हणजे कवयित्री म्हणते की हर्ड म्हणजे मी ऐकली आहे की इट इज इन द चिल्लेस्ट लँड म्हणजे अतिशय कठीण परिस्थितीमध्ये, अँड ऑन द स्ट्रॉंगेस्ट सी किंवा एखाद्या अशा खवळलेल्या समुद्रामध्ये इट नेवर इन एक्स्ट्रीमिटी किंवा अजूनही नेवर इट इन एक्स्ट्रीमिटी किंवा एखाद्या वाईटात वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा ही जी होप आहे, हा जो पक्षी आहे अजिबात डगमगत नाही. अँड इट आस्क अ क्रम ऑफ मी अँड इट्स नेवर आस्क अ बाईट फ्रॉम द इन रिटर्न. आणि आपल्याला परत तो एक क्रम म्हणजे काय तर एक छोटासा तुकडा, एक बाईट म्हणतो आपण, आहे की नाही, म्हणजे अतिशय असा छोटासा सुद्धा त्याच्या बदल्यामध्ये इन रिटर्न आपल्याला तो मागत नाही. म्हणजेच काय तर हा होप म्हणजेच हा जो पक्षी आहे आपल्याला त्याच्या बदल्यात अजिबात काही मागत नाही. म्हणजे कितीही जरी आपल्यावर कठीण परिस्थिती असली, आहे की नाही, इन द चिल्लेस्ट लँड म्हणजे कितीही डिफिकल्ट म्हणजे कितीही कठीण परिस्थिती असली किंवा आपण एखाद्या खवळलेल्या स्ट्रॉंगेस्ट समुद्रामध्ये जरी सापडलं तरी कुठंतरी ही जी आशा आहे ती आशा आपल्या हृदयामध्ये कुठंतरी आशेचं किरण धरून असते की तिला ती आशा असते, ती कधीच संपत नाही. कुठं ना कुठं कितीही जरी वाईट परिस्थिती आली, काहीही जरी झालं, कितीही वाईटात वाईट जरी परिस्थिती आली, एक्स्ट्रीमिटी जरी आली, तर ही जी होप आहे ती होप आपल्या हृदयात कुठं ना कुठं दडलेली असते. आणि निश्चितच ही होप, ही जी आशा आहे, ही आशा त्या परिस्थितीमधून आपल्याला बाहेर काढत असते. इट आस्क क्रम ऑफ मी. आणि क्रम म्हणजे छोटासा तुकडा, इट आस्क क्रम ऑफ मी. ओके, आणि मला ती परत एक तुकडासुद्धा विचारत नाही. ही नेवर आस्क अ बाईट फ्रॉम मी इन रिटर्न. ओके, सो दिस इज द पोएम. सो आय होप यू माइट बी अंडरस्टूड. Okay, and this written by the Emily Dickinson. Okay, so Emily Dickinson is the famous American poetess. Okay, American poetess. Okay, so friends, if you like my video, so don't forget to hit the like button and don't forget subscribe also. तर मित्रांनो, आपण जर सबस्क्राईब केलं तर मी पुन्हा जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. म्हणून कृपया तुम्ही